नमस्कार मैत्रिणींनो. चेहरा किती पण छान वाटत असला तरी सुद्धा हनुवटीवरती व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो. मला नाही तर अशा अनेक मैत्रिणींना सेम समस्या आहे. हनुवटी असेल, कपाळ असेल आणि चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवरती आपल्याला व्हाईट हेड्स जमा होणं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जाणवायला लागतात. नेमके ते कशामुळे होतात, त्यामागची कारणं काय आहेत, त्यावरचे उपाय काय आहेत, हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चेहऱ्यावरती व्हाईट हेड्स येण्यामागची अनेक कारणं आहेत. त्यापैकी पहिलं मुख्य कारण आहे अतिरिक्त तेल उत्पादन. त्वचेमधल्या ज्या आपल्या ऑइल ग्लँड्स असतात, अर्थातच तेलग्रंथी असतात, ज्या आहेत त्या जास्त प्रमाणामध्ये तेल तयार करतात आणि तेल त्वचेच्या मृतपेशीमध्ये अर्थातच डेड स्किन आणि जीवाणूंमुळे रोमछिद्र म्हणजे आपले जे पोर्स आहेत त्यामध्ये अडकून बसतं आणि त्यामुळे हे व्हाईट पोर्स जे आहेत किंवा व्हाईट हेड्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात. दुसरं मुख्य कारण आहे ते म्हणजे हार्मोनल चेंज. हार्मोन्समध्ये बऱ्याचदा पौगंड अवस्था असते आणि किंवा पाळी येण्याच्या आधी किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा PCOD असे जर तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, तर अशा काही समस्या असतील तर त्यावेळी सुद्धा हार्मोन्स बदलतात आणि ही अशा प्रकारची समस्या वाढू शकते. तिसरं कारण म्हणजे आपली जी डेड स्किन आहे ती जास्त प्रमाणात जेव्हा तयार होते तेव्हा सुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा जाणवत असतो. त्वचेच्या मृतपेशी योग्य प्रकारे बाहेर न पडता केसांच्या मुळाशी म्हणजे हेअर फॉलिकल्समध्ये जमा होतात आणि त्यामुळे सुद्धा क्लॉग पोर्सचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यानंतरचं कारण आहे अर्थातच आपलं डाएट आणि आपली लाईफस्टाईल. हे सुद्धा खूप महत्त्वाचं फॅक्टर झालं आहे. आजकाल कसं होतंय, जास्त साखर किंवा प्रोसेस फूड किंवा अगदी डेअरी प्रोडक्ट्स आपण जास्त प्रमाणात आहारामध्ये घेत आहोत आणि त्यामुळे लोकांमध्ये पुरळ म्हणजेच ॲक्ने जास्त प्रमाणात वाढत आहेत. आपलं स्ट्रेस लेवल इतकं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे ॲक्ने आणि क्लॉग पोर्सचा प्रॉब्लेम जाणवत आहे. त्यानंतरचं कारण आहे अशा माझ्या सखींसाठी ज्या दररोज मेकअप करतात. तर बरेचदा आपण मेकअप करतो, वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतो, कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स, आणि ते जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी किंवा तुमचं काम झाल्यानंतर ते जर तुम्ही व्यवस्थित क्लीन केलं नाही तर तुमचे ते पोर्स आहे ते पोर्समध्ये जाऊन बसतं आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा जाणवायला लागतो. विशेषतः हा जो आपला भाग आहे हनुवटीचा भाग, तिथे या प्रकारच्या समस्या यामुळे वाढायला लागतात आणि त्यामुळे मेकअप वेळेवर क्लीन करा. आता यावरती घरगुती उपाय काय आहेत आणि भविष्यामध्ये अशी जे पोर्स आहेत ते कसे तुम्ही कमी करू शकता. नंबर 1, स्वच्छता आणि निगा. अर्थातच हायजीन आणि स्किन केअर. दिवसातून 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ माइल्ड सल्फेट फ्री जो फेस वॉश आहे त्याच्याने तुमचा चेहरा धुवा आणि तो तुम्ही धुतलाच पाहिजे. पॉईंट नंबर 2, अशी उत्पादनं वापरात जी नॉन कॉमेडोजेनिक आहेत, ज्याच्यावरती अशा प्रकारचे लेबल्स आहेत. तीच तुम्ही सौंदर्य प्रोडक्ट्स अर्थात कॉस्मेटिक प्रोडक्ट्स तुम्ही वापरावीत. त्याच्यामुळे जे क्लॉग पोर्स असतात, आपला जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आपल्याला होणार नाही. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे रात्रीची काळजी. अर्थात आपण सकाळी स्किन केअर करतो तसं नाईट केअरसुद्धा रुटीन बनवा. फार काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं नाही, पण तुमचा लावलेला मेकअप वेळेवर काढता आला पाहिजे आणि तुम्ही तो काढायलाच पाहिजे. झोपायच्या आधी छान फेस वॉश करून तुमचं टोनर असेल किंवा तुमचं मॉइश्चरायझर असेल ते लावायला अजिबात विसरू नका. त्यानंतर शक्यतो असे प्रॉडक्ट तुम्हाला वापरायचे आहेत जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्किन केअरमध्ये वापरा. पुरळं, पांढरे दाणे म्हणजेच जे व्हाईट हेड्स आहेत, ब्लॅक हेड्स आहेत ते कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. एक म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड. ते तुमचे जे पोर्स आहेत ते ओपन करायला मदत करतं, तुमची डेड स्किन काढून टाकायला देखील मदत करतं. आणि दुसरं आहे ते म्हणजे हायरोनिक ॲसिड आहे. तुम्हाला मॉइश्चराईज करण्यासाठी, तजेलदार चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. यानंतर बेन्झॉईल पॅरॉक्साईड हा इन्ग्रेडियंट्स असेल तरी सुद्धा तुम्ही ते क्रीम लावा किंवा मॉइश्चराईज वापरू शकता. ते सुद्धा अशा प्रकारच्या क्लॉग पोर्सवरती छान काम करत असतं. त्यानंतर रेटिनॉइड
हा जो इन्ग्रेडियंट आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा घटक महत्त्वाचा आहे कारण त्वचेमधले जे काही त्वचेला रिपेअर करण्याच्या, त्वचेच्या सेल्सला रिपेअर करण्यासाठी हा काम करत असतो. क्लॉग पोर्सचा प्रॉब्लेम अजिबात त्यामुळे जाणवत नाही. त्यामुळे हा सुद्धा पर्याय तुम्ही जो आहे तो वापरू शकता. विशेषतः हे जे सगळे आहे, मी तुम्हाला प्रॉडक्ट्सची नावं सांगितली किंवा घटकांची नावं सांगितली, हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नका. कारण प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, लास्ट बट नॉट द लिस्ट, वारंवार चेहऱ्याला हात लावणं सुद्धा टाळा. बरेचदा असे दाणे येतात जेव्हा आपण ते नखांनी खरवडतो किंवा ते फोडायला जातो आणि त्याच्यामुळे डाग सुद्धा चेहऱ्यावरती निर्माण होतात आणि अशा प्रकारचे जे काही क्लॉग पोर्स आहेत ते जास्त वाढतात. योग्य आहार, योग्य जीवनशैली आणि योग्य प्रकारची जर तुम्ही स्किन केअर रुटीन ठेवलं तर असे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाहीत. भरपूर पाणी प्यायला विसरू नका. अर्थातच तुम्हाला जर ताणतणाव असेल तर योग साधना करा. थोडंसं मन कुठेतरी दुसरीकडे, कुठेतरी तुमच्या कलेकडे वळवण्याचा प्रयत्न करा. अशा जर गोष्टी या सगळ्या तुम्ही केल्यात तर हे जे काही क्लॉग पोरचा इश्यू आहे तो सुद्धा तुम्ही घरच्या घरी घालवू शकता. बाकी कुठल्याही प्रोडक्ट वापरण्याच्या आधी पॅच टेस्ट करायला मात्र विसरू नका आणि डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यायला विसरू नका. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा आणि रोज नवीन काहीतरी शिकत राहा. धन्यवाद.